कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रोह्यामध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराने सबंध रायगड हादरला आहे। संबंधित आरोपीला फाशी द्या, कठोर शिक्षा झालीच पाहिजे या मागणीवरती ग्रामस्थ, महिला भगिनी ठाम राहत राग व्यक्त करीत आहेत। आधीच रोहेकरांनी आरोपींना अटक व कठोर शिक्षेसाठी पोलीस ठाण्याला घेराव घातला। या घटनेची गांभीर्यता ओळखून खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे रोह्यात ठाम मांडून होते। खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे आश्वासन घारगे यांनी ग्रामस्थांना दिले। दुसरीकडे अल्पवयीन मुलीच्या अत्याचार घटनेबाबत नामदार आदिती तटकरे यांनीही संताप व्यक्त केलाय। वरसे येथे जाऊन पीडित कुटुंबियाची भेट घेतली। घटना अतिशय निंदनीय, असंवेदनशील आहे। प्रकरणातील आरोपींची गय केली जाणार नाही। मुलीला न्याय मिळवून देत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे नामदार आदिती तटकरे यांनी कुटुंबाला धीर देत आश्वासित केले। दरम्यान अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी संबंधित आरोपींना न्यायालयाने तब्बल 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। ज्या काही वासना नराधमांनी हा जो काही कृत्य केलेला आहे त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेलाच आहे। आम्ही मूक मोर्चाच्या माध्यमातून देखील आम्ही निषेध केलेला आहे। रोहा तालुक्यातील माय भगिनीच्या वतीने आम्ही आज तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय आणि रोहा पोलीस ठाणे येथे मूक मोर्चाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करण्यासंदर्भात आणि जलद गतीने फास्ट ट्रॅकवर SIT स्थापन करून ह्या हे जे काही घटना घडलेली आहे याला न्याय दिलावण्यासाठी किंवा त्या नराधमाला फाशी देण्यासंदर्भात किंवा त्याला आजन्म कारावास होण्यासाठी आम्ही हा निवेदन देण्यासाठी या कार्यालयामध्ये आलो होतो। पोलीस प्रशासनाकडून हा मुद्दा गांभीर्य नसल्यासारखा प्रकार घडला आणि तो टाळाटाळ करण्यासारखा प्रकार घडला होता सुरुवातीला। मात्र ज्या वेळेला त्यांना सांगण्यात आलं की हा जो प्रकार घडला आहे तो एका अल्पवयीन मुलीवर 11-12 वर्षाच्या घडलेला आहे आणि पॉस्को कायद्याअंतर्गत हा प्रकार घडलेला आहे, त्यावेळेला कुठे पोलीस प्रशासनाची सूत्र थोडीशी हळहळायला लागली। त्यानंतर पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन FIR नोंद केली।